नमस्कार श्रोते हो, श्रीराम समर्थ. आज आपण हरिविजय या ग्रंथाचा 33वा अध्याय बघणार आहोत. आधीच्या अध्यायामध्ये सुभद्रा हरण करून अर्जुन इंद्रप्रस्थाला परत गेला. कृष्णही द्वारकेला पोचले. आता ह्या अध्यायात काय काय होतं त्या पुढील कथा आपण लवकरच बघणार आहोत. पण तत्पूर्वी आपल्या प्रथेप्रमाणे आपण पहिल्या 5 ओव्या वाचूया. श्री गणेशाय नमः. हृदय डोल्हारा सुंदर, मन बुद्धी चित्त अहंकार, चारी चरण अक्षय परिकर, दृढ जडले सर्वदा, धर्मार्थ काम मोक्ष गंभीर, हेची चौकडे लाविले दोर, त्यावरी भाव बैसकर, अतिमवाळ पसरला, त्यावरी प्रेमाची गादी सुघड, पाठीशी धैर्याचे केले लोड, वरी आनंद चांदवा अखंड, प्रकाशमय लाविला, ऐसिया डोल्हारियावरी समर्थ, अखंड बैसव श्री गुरुनाथ, जो अवयवरहित अमूर्त मूर्त, श्री देवदत्त दयाळू, ब्रह्मानंद मुरोनी समूळ, ते ओतले गुरुरूप निखळ, ते षड्विकार रहित निर्मळ, अचळ अमळ अढळ जे. या अध्यायाच्या सुरुवातीला सद्गुरूंची स्तुती आहे. क्षमस्व. आणि सुंदर वर्णन केलंय की हृदय डोल्हारा म्हणजे झोपाळा खरा त्यांचा किंवा आसन. सुंदर असं आपल्या हृदयाचं आसन आहे. त्याला मन बुद्धी चित्त अहंकार असे 4 पाय आहेत, जे अक्षय आहेत, भक्कम आहेत, घट्ट बसलेले आहेत. धर्मार्थ काम मोक्ष गंभीर, हेची चौकडे लाविले दोर. धर्म अर्थ काम आणि मोक्ष ह्या 4चा दोर लावलाय त्याला. झोपाळा हलण्याकरता जो वर बांधायला लागतो तो. त्यावरी भाव बैसकर, अतिमवाळ पसरला. अत्यंत मऊ असं आसन घातलंय. कशाचं? तर भावाचं. आपल्या मनीचा भाव, आपल्या सद्गुरूंबद्दल असलेला दृढ भाव, प्रेमाचा, समर्पणाचा, आपण म्हणतो ना सरेंडरन्स पूर्ण गुरुपुढे पाहिजे तो, असा एक शुद्ध भाव आहे. त्या शुद्ध भावाचं अगदी मऊ असं एक बैसकर म्हणजे आसन घातलं. आपण म्हणतो ना साधं एक चौकट घातली. अजून त्याच्यावर काय केलं तर त्यावरी प्रेमाची गादी सुघड. नुसता भाव असून नाही, भक्ती आणि प्रेम दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. मी खूप भक्ती केले, पण त्या भक्तीमध्ये माझ्या मनात कुठे फक्त माझा विचार आहे किंवा माझ्या कल्याणाकरता मी भक्ती करते, स्वार्थाकरता करते, तर ते पोचत नाही. प्रेम पाहिजे आपल्याला. देवाकरता देव हवासा वाटला पाहिजे. मला माझ्या गरजेकरता राम हवाय किंवा कृष्ण हवाय नाही, तर मला राम आणि कृष्ण खूप आवडतोय. त्याच्याबद्दल सारखं बोलायला ऐकायला आवडतंय, त्याच्या सहवासात राहावं वाटतंय. म्हणून मी त्याला असं एक सुंदर त्याला सजवणं आवडतंय, त्याची सेवा अर्चन भक्ती करणं आवडतंय, वंदन भक्ती करणं आवडतंय. ही माझी भावना आहे. तर ह्या दोन्ही आवश्यक आहेत मिळवायला त्याला. आणि हे गुरूंकरता त्यांनी लिहिलं आहे की त्याच्यावर प्रेमाची गादी सुघड, जरा जाड अशी आणि अत्यंत मऊ अशी प्रेमाची गादी घातली त्या आसनावर, त्या झोपाळ्यावर. पाठीशी धैर्याचे केले लोड, टेकण्याकरता धैर्याचं लोड. आता धैर्य कशाकरता हवं? गुरुशी निष्ठा ठेवल्यानंतर ती टिकवणं, भक्ती टिकवणं. समर्थ नेहमी कितीदा 3-4 समाज असेल ना, केलेचे करावे श्रवण वगैरे, की तुम्ही सिद्ध झालात तर सिद्ध झालो, आता काय मला गरज नाही रोज नाम घ्यायची, असं म्हटलं तर तुमचं अधःपतन आहे. समर्थांनी अनेकदा सांगितलं की किती सिद्ध झालं तरी साधन चालू पाहिजे तुमचं. आणि ते साधन काय आहे तर श्रवण, असं अगदी दासबोधात चक्क सांगितलेलं आहे. म्हणून त्याचा श्रवणाचा समाज परत पुढे आलेला आहे शेवटी दासबोधाच्या. तसं हे आहे की आपलं धैर्य पाहिजे, आपलं दृढ निष्ठेचं धैर्य पाहिजे. ही धैर्य हलणार नाही आपलं, की काही आपल्या जीवनात प्रत्यक्षात घडलं व्यवहारात तर आपली लगेच मनाची बैठक हलते देवावरची. पण विश्वास असं कसं त्याने केलं, मी इतकं चांगलं केलं तरी लोकही म्हणणार तू इतकं चांगलं सगळं करतेस, मग तुझ्याकडे असं का झालं, की लगेच ते माझ्याही मनात भरलं की अरे हो रे, एवढं मी करून सुद्धा देवाने काय दिलं. मग तुमचं धैर्य चढलं.
उपयोग नाही. तर धैर्याचे केले लोड पाठी टेकायला, ते देवाने टेकून कशाला बसायचं आहे, टेकू कसला आहे, तर माझ्या दृढ विश्वासाचा आहे. आणि वरी आनंद चांदवा अखंड, म्हणजे एक आपण म्हणतो ना निजानंद अवस्था जी असते आपली, तशा आनंदाच्या अवस्थेचा चंद्र आहे तो वर त्याच्यावर टांगलेला आहे त्या झोपाळ्यावर. अशा अवस्थेत, अशा त्या डोलाऱ्यावर अखंड बैसवू श्री गुरुनाथ, आपल्या सद्गुरूंना अखंड बसूया. आणि कोणाला बसवणार आहोत, किती सुंदर आहे, म्हणजे हा विरोधाभासाने किती सुंदर लिहिलं आहे बघा. अखंड बैसवू श्री गुरुनाथ, जो अवयवरहित अमूर्त मूर्त. खरा तो अवयव रहित आहे, अमूर्त आहे, कारण गुरुतत्व आहे ना, हे अवयवरहित आहे, अमूर्त आहे, ते तत्व आहे. व्यक्ती वेगवेगळ्या असतील, ज्याच्या त्याच्या श्रद्धेप्रमाणे आणि ज्याच्या त्याच्या एक आपण म्हणतो ना आपोआप आतून जवळ जुळतं एखाद्या व्यक्तीची, त्या गुरूंची ट्युनिंग. मला गजानन महाराज आवडतात, दुसऱ्या कोणाला स्वामी समर्थ आवडतात, तिथे श्रद्धा बसते. हे वेगवेगळे असतील, पण त्यातलं तत्व काय एकच आहे, बरोबर आहे. म्हणजेच ते अमूर्त आहे, ते अवयवरहित आहे, ते त्या आसनावर बसवायचं आहे मनाने मूर्त करून त्याला. म्हणून जो अवयवरहित अमूर्त मूर्त श्री देवदत्त दयाळू. आता इथे देवदत्त म्हणजे दत्तगुरू असंही नाही, कारण सद्गुरू आहेत आपले प्रत्येकाचे वेगळे, पण देवदत्त म्हणजे जे भगवंतांनी तुम्हाला तुमच्या मनात जे ध्यान दिलं आहे, जे साधन दिलं आहे, ते तो दयाळू आहे. आणि 5व्या ओळीत त्यांनी आपल्या गुरूंचं नाव घेतलं आहे ह्या आसनावर, श्रीधर कवींनी. त्यांचे गुरु ब्रह्मानंद म्हणजे त्यांचे वडील, म्हणून ते नाव घेतलं आहे की ब्रह्मानंद मुरोनी समूळ, ते ओतले गुरुरूप निखळ, जे षडविकार रहित निर्मळ, अचळ अमळ अढळ. ते अचल आहे म्हणजे स्थिर आहे, ते अमल आहे म्हणजे त्याला कुठलाही मळ नाही, आणि अढळ आहे म्हणजे कधीही ढळणार नाही. असं अशा सद्गुरूंना असं त्या हृदय डोलाऱ्यावर बसून सुंदर धर्मार्थ काममोक्ष या चारीचे दोर लावलेले आहेत. त्यामुळे ते भक्कम आहेत, खाली पाय आहेत, ते मन बुद्धी चित्त अहंकाराचे आहेत, त्यामुळे तेही घट्ट रवलेलं आहे. अशा प्रकारे त्यांना त्यात बसवायचं आणि त्यांचं ध्यान आपण करायचं. असा तो परात्पर गुरु जो आहे. पुढे अध्याय सुरू करण्याकरता ते म्हणतात, तो द्वारके माझी होऊनी सगुण, पांडव पालक नारायण भक्त कैवारी गोविंद. तो द्वारकेमध्ये सगुण झाला आणि पांडवांचं पालन करणारा झाला. त्याच्या आपण अनेक लीला पाहिल्या. 32व्या अध्यायात सुभद्रा हरण पाहिलं. आता 33व्या अध्यायात काय होतं बघा. एकदा नारद मुनी जातात क्षमस्व, एकदा नारद मुनी यमलोकात जातात. तिथे गेल्यावर यमसभेमध्ये त्यांचं स्वागत होतं, सन्मानाने यम त्यांना आसनावर बसवतो, त्यांची पाद्यपूजा करतो. त्या यमसभेमध्ये पंडूराज असतो, पंडूराजा पांडवांचे वडील. तर ते तिथे असतात. नारदांनी त्यांना बघितल्याबरोबर त्यांना अत्यंत आनंद होतो आणि बघतात की हा सुखरूप बसलाय. पण पंडू येतो नारदांकडे आणि तो त्यांना म्हणतो की पंडू म्हणे नारदासी, जरी स्वामी मृत्यूलोका जासी, तरी शक्रप्रस्थी मम पुत्रासी इतुकीचा आज्ञा करावी. जरी कराल राजसूय यज्ञ, तरी मी इंद्रसभेसी बैसेन. यम माझं बहुत करीतो मान, परी माझे मन विटत असे. पंडूराजा सांगतात की तुम्ही ज्या हस्तिनापुरात गेलात ना, तर माझ्या 5 मुलांना सांगा की त्यांनी राजसूय यज्ञ करावा. कारण काय आहे की मी इथे यमलोकात आहे आणि यमलोकामध्ये मला अगदी मानाचं स्थान यम देतोय, बाजूला बसवतोय. पण यमलोकातले नियम प्रत्येक, म्हणजे ते गरुड पुराण आहे की नाही, त्यात त्याची माहिती आहे म्हणे. ते फक्त ठराविक वेळीच वाचतात, पण आपण ऐकून 4 ठिकाणी ऐकलेलं म्हणून एवढं माहीत असू शकतं की तिथे खूप शिक्षा असतात. आणि आपण दासबोधात तर क्लिअरच लिहिलेलं आहे ना, जे आधी आध्यात्मिक, आधी दैविक आणि आधी भौतिक सगळे जे ताप आहेत, त्यातला एक ताप आहे जो मृत्यूनंतरचा आहे, की जेव्हा तुम्ही जसं जसं कर्म केलं असेल आधीच्या अनेक योनींमध्ये, त्याप्रमाणे तुम्हाला तिथे जाऊन शिक्षा आहे वेगळी वेगळी. तेलाच्या कढईत उकळणं, का त्या धारेच्या तलवारीच्या धारेवरून चालणं वगैरे, असे खूप गरम खांबाला मिठी मारणं, असं काही काही खूप लिहिलं आहे. असो, आपल्याला माहीत नाही. आणि म्हणतात ना, आपण मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, तसं कळणार नाही. आणि जेव्हा तो दिसेल तर परत येऊन कोणाला सांगता येणार नाही की असं अनुभवलं, नाही का. असो, तिथे न जाता
त्यांनी सांगितलं की मला इथे जरी काही छान असलं तरी म्हणजे माझा मान देत असला यम तरी त्रास खूप आहे, म्हणजे तिथला जो यमलोकात जो जाईल त्याला यमलोकातला त्रास भोगायचाच आहे. त्यामुळे मला तो जो भोगतो मी तो म्हणतो इतकी जाचणी असते, म्हणजे येथे जीवासी जाचणी होतं कुंभीपाकादी यातना भोवतं त्याने खेद पावे सदाचित्त न घडे परमार्थ साधन. परमार्थ साधन करायला वेळच उरत नाही, एक मनात खेद असतो, त्रास तो 24 तास काही कढईत टाकत नसतील किंवा जे काही असेल ते त्या जीवाला, पण खेद पावे सदाचित्त. जे आपलं पृथ्वी लोकातही आपलं असंच होत असतं की आलेल्या संकटांनी त्या संकटापेक्षा त्याची चिंता आणि खेद ह्यात आपल्या आयुष्यातला काळ जास्त जातो सगळ्यांच्या, आणि कळून वळत नाही. म्हणजे मी सांगते म्हणजे मला वळतायत अजिबातच नाही म्हणजे, पण त्यामुळे त्या खेदात काळ गेला की नाव सुचत नाही. तुम्ही सगळ्यांनी आठवून बघा की आपण अगदी आनंदात खूप छान आनंदात असून नाम घेत असतो आणि अचानक काहीतरी वाईट बातमी आपल्या अगदी जवळच्या सुहृदांचे काहीतरी आलं, काहीतरी वाईट ऐकू आलं, आपण त्या विचारात शिरलो की मग आपलं त्या नामातही लक्ष लागत नाही, नाही का. तसा हा पंडुराजा सांगतोय की इथे ना अत्यंत चित्त खेदकारक झाल्यामुळे मला परमार्थ साधन काही किंवा मोक्ष साधन काही करता येत नाही. तर एवढं तू माझ्या मुलांना निरोप काही करून सांग की तुम्ही राजसूयज्ञ केला, कारण तो तुम्ही केलात तर म्हणे मला इंद्र घेऊन जाईल आणि मग इंद्राच्या दरबारात मी त्याच्या शेजारी बसेन आणि मला नाना परीने सुख मिळेल. नारद मुनी म्हणतात अवश्य मी जाईन आणि सांगेल. आणि तत्क्षणी नारद मुनी निघतात आणि हस्तिनापुरात येतात. मग नारद मुनींचं थोडंसं वर्णन केलेलं आहे की ते कसे आहेत, हातात वीणा आहे, ऊर्ध्वपंथे चाललेले आहेत, मग जटाभार छान आहे, गौरवर्ण आहे, यज्ञोपवीत सुंदर रुळताय, जानवय गळ्यात, उत्तरे वस्त्र चमकताय, असे ते सुंदर दिव्यगंधी दिव्य सुमनी जो सदा पूजिते देवगणी. सगळे देव त्याला सतत दिव्याच्या फुलांनी पूजत असतात. ते नारद मुनी इंद्रप्रस्थात आले. धर्मांनी त्यांना पाहिलं, साष्टांग नमस्कार केला, दिव्य अशा सिंहासनावर बसवलं, षोडशोपचारे पूजा केली आणि दोन्ही हात जोडून विचारलं की आज इथे आमचं काय भाग्य थोरे, तुम्ही इथे आलात, पण काही आज्ञा आहे का. असं म्हटल्यावर नारद मुनी म्हणाले आज्ञा नव्हे, मी यमलोकात गेलो होतो तर तिथे तुझे वडील भेटले मला आणि त्यांनी तुम्हाला आज्ञा केली की राजसूय यज्ञ करा, आणि ते केलं तर त्या पुण्य करून मला म्हणजे इंद्राच्या शेजारी बसता येईल. आता मी यमाच्या शेजारी बसतोय, तर तुम्ही त्याचे तेजपुंजसे पुत्र आहात, तेव्हा त्यांनी सांगितलेलं काम तुम्ही पूर्ण करा. एवढं सांगून नारद निघूनही गेले. मग धर्मराजांनी सगळ्या भावंडांना आपल्या बोलावलं आणि मग आज वडिलांची आज्ञा पाळणं किती महत्त्वाचं आहे हे सांगताना काही ओव्यासी जर कवींनी लिहिले आहेत की म्हणे सुफळ न होता पितृवचन, व्यर्थ काय वाचन, त्याचे वृथा गेले धर्मदान, तपाचरण काय असे ते. किती तपाचरण करू दे, दान करू दे, काही करू दे, जर आपल्या वडिलांचं वचन पाळलं नाही तर ते फुकट आहे. वृथा गेला पितृवचनार्थ, तो पुत्र नव्हे प्रत्यक्ष जंत, तो वाचुनी भूभार व्यर्थ अनुपकारी अभागी. तो जमिनीला भार आहे जो आपल्या वडिलांचं वचन ऐकत नाही. तो वडिलांचं वचन ऐकण्यातूनही त्याला जर त्रास होत असेल, क्लेश होत असेल किंवा सद्गुरूंबद्दलही द्वेष असेल किंवा आपल्या आईला कुशब्द बोलत असेल तर तो अल्पायुषी जाणे जाईल. आणि मग कोण कोण अल्पायुषी होतं ते त्या निमित्ताने सांगून मग पुढे आपण असं न करता आपण यज्ञ करूया हे धर्म सांगतात. तर ते म्हणतात की भक्त देखता करी उपहास, साधूसी लावी नसते दोष, सद्गुरूंनी म्हणे तोच विशेष, तो नर अल्पायुषी जाणिते, सत्पुरुषांची करी निंदा, अपमानी जो ब्रह्मवृंदा, विद्याबळे प्रवर्ते वादा, तो नर अल्पायुषी जाणिते. निंदी सदा तीर्थयात्रे, असन्मानी हरिहर चरित्रे, सर्वदा निंदी वेदपुराण शास्त्रे, तो नर अल्पायुषी जाणिते. काया वाचा मने परपीडा हिंसा करणे, भूतद्रोह करी जारण मारणे, तो अल्पायुषी जाणिते. दुसऱ्यांवर काही वाईट विद्या तंत्रविद्या करणारा असेल तर तो माणूस नक्की अल्पायुषी होतो. तर मोठमोठ्या पुरुषांचे ग्रंथ त्याची जर निंदा करेल, त्यातनं काहीतरी कुतर्क काढेल तर त्याचा अधपात नक्कीच चुकणार नाही. अशा प्रकारे कसा अधपात होतो हे सांगून शेवट ते म्हणतात की असो, आपण सगळ्यांनी आपल्या वडिलांची आज्ञा पाळूया. नारदे सांगितलं येऊन की करावा राजसूय यज्ञ, तो बोलिले भीमार्जुन, उत्तम वचन ते ऐका. ते म्हणाले की नक्की, काहीच प्रश्न नाही, आज्ञा आहे आपण पाळायची. मग आज्ञा पाळायची ठरल्यावर धर्म काय करतो, तो त्या सगळ्यांना सांगतो आधी चारी दिशांना जाऊन राजांशी युद्ध, म्हणजे राजांकडनं पत्र घेत देतो ना. आपल्या राजसूय यज्ञाचं माहिती आहे की पत्र पाठवतात
दूताबरोबर. आणि सगळीकडे जाऊन सांगतात की आमचा राजा राजसूय यज्ञ करतोय. म्हणजे आता तुम्ही फक्त स्वीकारताय का त्याचं मांडलिकत्व, म्हणजे तुम्ही त्याला स्वीकारताय का, म्हणजे छत्रपती म्हणून किंवा सार्वभौम म्हणून. तर मग ते राजे हो म्हणतात, जे नाही म्हणतात ते युद्धाला येतात. मग जो गेलेला असतो त्याने त्यांच्याशी युद्ध करायचं असतं. आपण रामविजयमध्ये पण ऐकलेलं आहे. जेव्हा हे त्याच वेळी तर लव आणि कुश घोडा पकडतात ना यज्ञाचा. तर असो, तर त्याप्रमाणे ठरतं. मग लगेच आज्ञा करतो धर्म की तुम्ही सगळ्यांनी आता पहिलं कृष्णाला पत्र लिहा सगळ्यात पहिलं. आणि मग दिव्य पत्र असं पाठवलं धर्मराजाने. आणि त्यात सांगितलं की मला असं जग जिंकायचं आहे. कारण का जरासंधाच्या बंदीशाळेत 22,000 राजे अडकलेले आहेत. त्यामुळे आता तूच म्हणजे श्रीहरी तूच सोडवणार आहेस. तोच एक असा आहे की तो कदाचित खूप मोठा विरोध करेल. पण तोपर्यंत कृष्णाला पत्र पोहोचेपर्यंत कृष्णाने काही मनात म्हणे विचार करून ठेवला होता. पण ते पत्र तिथे पोचण्यापूर्वीच तिथे धर्माने आपल्या सगळ्या भावना एक एक दिशा ठरवून पाठवून पण दिलं. धर्म म्हणाला की वेगवेगळ्या भागात म्हणजे सैन्य अपार मिळून उत्तर दिशेशी गेला अर्जुनाला उत्तर दिशेला पाठवलं. तिथले सगळे राजे जिंकून त्याने द्रव्य आणलं. जिंकणं म्हणजे काय युद्धच करणं असं नाही. राजांनी मान्य केलं की हो बाबा धर्मराज आहे सार्वभौम, आम्ही देतो. म्हणजे मग कर देणं म्हणजे पूर्ण स्वतःचं धनधान्य देणं असं नाही, पण जे काय असेल ते द्रव्य देणं. मग पूर्वेला भीमाला पाठवलं म्हणे. तर तिथलेही सगळे राजे जिंकून तो द्रव्य घेऊन आला. दक्षिणेला सहदेवाला पाठवलं, तोही सगळे राजे जिंकून द्रव्य घेऊन आला. आणि त्या पश्चिमेला नकुलाला पाठवलं. तर आता पश्चिमेला म्हणजे द्वारका आली. तर द्वारकेजवळ आला हा नकुल सैन्यासहित. नगराबाहेरच राहिला आणि हरीला पत्र पाठवून दिलं, जे धर्माने दिलंय ते की मी राजसूय यज्ञ करतोय, मी माझं सार्वभौमत्व स्वीकारा वगैरे जे असतं ते. आणि त्याच्यावर आपली मुद्रा पण केली, म्हणजे ह्याने नकुलांनीही केली स्वतःची. आणि ते पाठवलं. पत्र आल्याबरोबर धर्माचं पत्र म्हटल्यावर कृष्णाने म्हणे मस्तकी लावलं. कृष्ण म्हणतो की म्हणे मी अजित निर्गुण परी माझं भक्ती भक्तीने जिंकेले पूर्ण. मी सदा तया अधीन त्यांचे वचन मानित मी. जे दाविती धनविद्या तपबळ त्याचे नातुडे तमालण्या त्यांना मिळणार नाहीये. मी भक्ता अधीन सदा काळ जे प्रेमळ अंतरीचे. अनंत जन्म तप केले पांडवी पूर्वीच माझं जिंकिले. हरीने द्रव्य अपारते वेळे आणून दिले माधुरी सुद्धा. म्हणजे मला पांडवाने आधीच जिंकलेलं आहे, अजून काय जिंकायचं आहे. सार्वभौम त्याला मानायला प्रेमाने त्यांनी मला जिंकलाय असं म्हणून आपणहून कृष्णाने बरंच सारं द्रव्य बाहेर गावाबाहेर नकुळ जिथे राहिला होता तिथे येऊन त्याला ते सगळं दिलं. आणि तो कृष्ण ते द्यायला स्वतः आल्याबरोबर नकुलाने येऊन त्याला घट्ट मिठी मारली आणि त्याचे पाय धुतले, पाद्यपूजा केली. आणि त्यांनी सांगितलं की हे देवा मला क्षमा कर, मी तुझा खरा दासानुदास आहे, पण तरी पण मी ह्या पत्राच्या वर मस्तकावर म्हणजे माझी मुद्रा केली, हा माझा अन्याय आहे, तो तू क्षमा कर. पण राजसूय यज्ञाकरता अशी मुद्रांकित पत्र देणं राजांना गरज आहे आणि हा द्वारकेचा राजा आहे ना इकडे. तर तेव्हा कृष्ण म्हणाला तुला वाईट वाटायलाच नको. श्रीरंग म्हणे सखाय ऐक, तुम्ही निजप्रेम देऊन या लौकिक मज विकत घेतले देख सत्य सत्य त्रिवाच्या. नकुळ मग काय नकुळ ते सगळं पत्र आणि कृष्णाने दिलेले सगळे वस्त्रभरण द्रव्य सगळं घेऊन परत आला. आणि धर्मालाही पत्र लिहून दिलं तर कृष्णाने, तेही पत्र त्याने आणून धर्माच्या हातात दिलं आणि द्वारकेचा सगळा वृत्तांत सांगितला. सद्गदित झाला धर्म म्हणे आमचा ऋणी पुरुषोत्तम. तव तो विश्वमनोरभिराम येता झाला चक्रप्रस्थासी. आता स्वतः कृष्ण स्वतःही हजर झाला तिकडे भेटायला आणि हे कार्य ठरवल्यावर. तर तेव्हा धर्माने कृष्णाला एवढंच सांगितलं की एक जरासंध वेगळा करून सर्व राजे जिंकिले पूर्ण. मग बोले कौस प्राण हरण तरी यज्ञ कैसा होईल. आता एक जरी राजा शिल्लक राहिला ना तरी हा यज्ञ कसा होणार. राजसूय यज्ञ म्हणजे सगळ्या राजांनी तुझं मांडलिकत्व पत्करलेलं आहे तरच होणार. मग आता काहीतरी केलं पाहिजे असं ते ठरवतात. आता जरासंधाचं काय करायचं हे कृष्ण ठरवून टाकतो. तो म्हणतो की जरासंधाला मी 17 वेळा युद्धात जिंकलं मथुरेत, पण मारलं नाही, कारण त्याचा मृत्यू भीमाच्या हात नव्हता ना, तर त्याच्या मृत्यूची वेळ आता जवळ आलेली आहे. आता मी काय करायचं ते बघतो असं म्हणून त्यांनी भीमाला आणि अर्जुनाला कृष्णाने बरोबर घेतलं आणि ते मगध राज्यात आले. जरासंधाचं राज्य जरासंधाकडे आले तेव्हा त्यांनी काय केलं, आडमार्गाने म्हणजे मुख्य दुर्ग जे होते तिथून न शिरता आडमार्गाने आत शिरले
आणि ब्राह्मणाचे वेश धारण केले तिघांनी. आणि त्याच्या दारात जरासंधाचे हजर झाले. 3 ब्राह्मण दिसले म्हटल्यावर जरासंधाने त्यांना अगदी नमन केलं श्रद्धेने. पण हे काही बोलतच नाहीत, तोंडाने मौन आहे. तर जरासंध म्हणते का बोलत नाहीत कोणास ठाऊक, पण त्यामुळे मला आशीर्वचन पण देत नाहीत तिघही. असो तरी त्यांनी त्यांना यज्ञशाळेत आणलं. तिघही मौनानेच बसलेत. मग राजा म्हणाला की तुम्ही कुठले ब्राह्मण, तुम्ही काही वचन का बोलत नाही? कारण जनरली राजाकडे आल्यावर राजाने मान सन्मान सगळं केल्यानंतर जो कोणी ब्राह्मण असतो तो राजालाच काय किंवा कोणालाही काय यजमानाला भरभरून आशीर्वाद देतो नाही का. तर हे काही बोलतच नाही. त्याने सगळी पूजा केली तरी. मग जरासंधाचं लक्ष त्यांच्या हातांच्या बोटांकडे जातं आणि त्याला एवढं कळतं की हे कोणी ब्राह्मण नाही आहेत. कारण त्यांच्यामुळे जे अंगठा असतो ना, धनुष्यबाण वापरून सतत प्रत्यंच्या लावल्याने अंगठा आणि 2 बोटं जी असतात दोरीने खेचल्याने बाण लावून त्यांच्यावर त्याचे वळ किंवा रेषा उमटलेले असतात. ते हात बघून तो ओळखतो की हे नक्की ब्राह्मण नाही आहेत. मग आणि हे लोक काय सांगतात, तुम्हाला काय पाहिजे असं विचारल्यानंतर कृष्ण एवढंच बोलतो एक वाक्य की आम्हाला युद्ध भिक्षा दे. एवढंच बोलतो. काय भिक्षाचं युद्ध भिक्षा दे, ह्यात पलीकडे काही बोललेला नसतो. पण मग तो जेव्हा हे हात बघतो तेव्हा त्याला कळतं की हे काही ब्राह्मण नाही आहेत, हे नक्की काही विचार करून आलेत. तर जरासंध म्हणतो दिली भिक्षा तुम्हाला युद्धाची, काही हरकत नाही, पण मला पहिलं खरं सांगा की तुम्ही कोण आहात. मग त्यांनी आपली मूळ स्वरूप प्रकट केली. मग भीम, अर्जुन आणि चक्रपाणी तिघांना बघून जरासंध मोठमोठ्याने हसायला लागला. तो म्हणाला हा तर गवळी, हा कपटी आहे, हा कौसाचा शत्रू आहे, ह्याच्याशी मी तर युद्ध करणारच नाही, कारण तो राजाच नाही, तो गवळी आहे. अर्जुनाकडे पाहतो पण म्हणे हा तर पोरकट दिसतोय एवढासा, हा माझ्याशी काय म्हणजे ह्याच्याशी काय मी युद्ध करू, एकदम पोरकट आहे, जरी युद्धात तरबेज असेल सुद्धा तरी. फक्त हा जो भीम दिसतोय ना तो कदाचित तगेल माझ्याबरोबर युद्ध करायला, असं मनात म्हणून सांगतो मी भीमाशी युद्ध करेन. मग ठरतं आणि त्याप्रमाणे नगराबाहेर येतात 4घही जण. युद्धभूमीची जी भूमी असते ती नीट करून घेतली जाते आणि तिथे जरासंध आणि भीमसेन भिडतात एकमेकांना. कुठलं गदायुद्ध करता, गदायुद्ध म्हणजे मल्लयुद्ध जे असतं ना तसं गदायुद्ध त्यांचं. तर प्रचंड युद्ध चालतं. इतक्या म्हणजे जमीन अशी काय म्हणतात भूकंप व्हावा तशी हादरत असते. सतत प्रतिशब्द उमटत असतात. आजूबाजूचं शहर अगदी हादरून निघतं. सिंहावर सिंह लोटले जावे असं सगळं चित्र दिसत असतं. दोघांच्याकडे 9,000 हत्तींचं बळ आहे म्हणे, असं अर्खं बळ आहे जरासंधाचं आणि भीमाचं. त्यामुळे एकमेकांना असे भिडलेत, एकमेकांना असे चकवतायत, गदा वेगवेगळ्या फिरून हाणतायत, सर्वांग चूर व्हायला लागलाय, छिन्नभिन्न व्हायला लागलाय, सगळ्या अंगाला लागलेलं आहे. पण अंगात इतकी वीरश्री चढले दोघांच्याही की त्यांना आपल्या स्वतःच्या शरीर व्यथा कळत नाहीत. हे आपण बघतो ना की युद्धात युद्ध करणाऱ्याला कळत नाही की किती जखमा झाल्या तरी तो गन चालवत असतो. कुठे खेळताना त्याला आपलं कुठे काय पेन होतं ते कळत नाही. हातपाय तुटला तरच, नाही तर तो जीवाच्या आकांताने खेळत राहतो. तसं हे युद्ध खेळतात त्यामुळे खूप जखमा झाल्या आहेत, शरीर अगदी भेदरलंय सगळं, पण त्यांना आपली व्यथा कळतच नाही म्हणे. तर हे म्हटल्यावर अर्जुन सांगायला लागला कृष्णाला की हे आश्चर्य वाटतंय, 9 रात्र 9 दिवस ह्यांचं दोघांचं युद्ध झालेलं आहे, पण दोघंही जरा पण ढळत नाही आहेत आपल्या त्या क्षेत्रापासून. आता काय आहे इथे तर अक्षरशः धरित्री जणांले सगळी. आकाशात प्रतिध्वनी जो प्रतिशब्द उमटतोय त्यांनी आजूबाजूचे घाबरून उठलेले आहेत. आता काय करावं? तेव्हा कृष्ण विचार करतो की आता ह्याची संपायची वेळ आली. 9 दिवस युद्ध करून दोघंही चांगल्यापैकी दमले. म्हटल्यावर कृष्णांनी काय केलं म्हणे, एक तृण उचललं, गवताचं पातं उचललं आणि असं दोन्ही हाताने मध्ये छेडलं आणि ते दाखवलं, भीमाला संकेत केला. तर भीमाला कळलं काय करायचं. भीमाने त्या आपल्या पायाने त्याच्या जांघेत म्हणजे धरून 2 पाय धरून जांघेत दाबून उभा फाडला जरासंधाला फाडला आणि फेकला दूर. तर परत जोडलं गेलं त्याचं शरीर, परत शरीर जोडलं गेलं आणि परत तो अजून जास्त ताकदीने लढायला लागला. सगळे बघायला बापरे हा काय प्रकार चाललेला आहे, म्हणजे तोडून म्हणजे अजून जोरात हाक देऊन जोरात भिडला तो. असं म्हटल्यावर कृष्णाने परत भीमाकडे पाहिलं आणि संकेताने सांगितलं, भ्रूसंकेत करून म्हणे की नीट बघ. आणि मग त्यांनी त्या 2 परत एक गवताची काडी घेऊन उभी दुभंगवली आणि एक अगदी एका दिशेला आणि त्याच्या बरोबर विरुद्ध दिशेला दुसरी काडी फेकली.
ते दृश्य बघून भीमाने परत त्याला पायातनं चिरला उभा आणि एक उत्तरेला भरकावून दिला आणि एक दक्षिणेला भरकावून दिला त्याचा देह. असा 2 कडे पडल्यानंतर मात्र जरासंध प्राणाला मुकला. सगळीकडे प्रचंड जय जयकार झाला. देवांनी पुष्पवृष्टी केली आणि पंडुकुमार विजयी झाला, भीम विजयी झाला. मग काय काय केलं, त्याच बंदीशाळा पहिली फोडली, कारण माहित होतं ना 22,000 राजे तिथे अडकून पडलेले आहेत. त्या 22,000ही राजांना सोडवलं. कृष्णाच्या योजलेल्या कामात हे होतं अवतार घेताना. जरासंधाकडे जसे रामविजय कथेमध्ये देवच बंदी होते रावणाकडे, तसे इथे 22,000 राजे वेगवेगळ्या राज्याचे बंदीशाळेत होते. त्यांना प्रथम सोडवलं, त्यांना वस्त्रभूषण देऊन मानाने आपापल्या राज्यात पाठवलं. नंतर त्या जरासंधाचा पुत्र सहदेव म्हणून त्याला राज्यावर बसवलं त्याच्या मगधाच्या. आणि असा सगळा पुरुषार्थ करून हस्तिनापुराला सगळे परत आले आणि कृष्ण द्वारकेला निघून गेला. आणि मग अजून काही दिवस लोटले. आता धर्मराजाला कळलं की आता कोणीही शत्रू राहिलेला नाहीये, म्हणजे आता आपण या राजसूय यज्ञ करू शकतो, म्हणजे येऊन कोणी भिडणार नाही. उरलेल्या सगळ्यांनी कबूल केलेलं आहे की हो तुम्ही राजा सार्वभौम. मग आता मोठ्या थाटामाटात राजसूय यज्ञ करायचं ठरतं. आणि काय होतं, सगळ्या राजांकडून आल्यामुळे इतकं द्रव्य, त्या करभाराचं इतकं द्रव्य असतं की पडिले द्रव्याचे पर्वत सहस्त्र गज भरून वेचिले नित्य. रोज सहस्त्र गज भरून धनधान्य द्रव्य वेचतायत आणि ते इतकं मिळालं की सहस्त्र वर्षेपर्यंत द्रव्य न सरे सर्वथा. 1000 वर्ष ते पुरेल इतकं मिळालं. मग सगळी सामग्री सिद्ध झाली. याग आरंभ करायचा ठरला. सगळे आप्त सोयरे सुरू सगळ्यांना बोलावणी केली. सगळे ब्राह्मण बोलावले गेले. असे ब्राह्मण की ते शापानुग्रह समर्थ आहेत, म्हणजे शाप देणे आणि शापयुक्त करणे या दोन्हीविषयी समर्थ, शापमुक्त करणे या दोन्हीविषयी समर्थ असलेले असे दशक म्हणजे तज्ज्ञ ब्राह्मण बोलावले गेले यज्ञाकरता. नंतर मुळात मुख्य वेदोनारायण त्याला बोलावलं गेलं. नंतर सप्तपुऱ्या जेवढ्या आहेत, म्हणजे जेवढी तीर्थ आहेत तिथे जेवढे म्हणजे सप्तपुऱ्या आपल्याला माहीत असतील श्रोते हो, अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंती आणि द्वारका श्लोकही आहे सप्तपुऱ्यांचा. या 7 पुऱ्यांमध्ये जेवढे ब्रह्मवृंद होते, वेदांत ज्ञानी अशी जेवढी ज्ञानी आणि अगदी निजसुखात राहणारी, म्हणजे इतकी तज्ज्ञ की त्यांच्याकडे शांतीच आहे सगळी, असे सगळे ब्राह्मण बोलावले गेले. नंतर 96 कुळीचे सगळे राजे बोलावले गेले. सगळे द्रुपदापासून सगळे आप्तसोरे बोलावले गेले. नंतर विराटासारखे मोठमोठे राजे बोलावले. यज्ञ ठरला आणि आता द्वारकेला सुद्धा दूत पाठवला की द्वारकेला तर त्यांना कळवलं धर्माने की जगदवंदे आमचे कुळदैवत, तू तर आमचं कुळदैवत आहेस. तो स्वामी श्रीकृष्णनाथ रुक्मिणीसहित पाचारा, रुक्मिणीसहित बोलावलाय असं आमंत्रण दिलं. द्रोणाचार्य, कृपाचार्य, धृतराष्ट्र, भीष्म, महार्य सगळे ज्ञानसूर्य आहेत, ते सगळ्यांना बोलवायचं ठरलं. दुर्योधनादी बंधू सर्व सगळे 100 बंधू त्यांना बोलवायचं ठरलं. महाज्ञानी कृपाचार्य त्यांनाही बोलवायचं ठरलं. असे अनेकानेक लक्षानुलक्ष दूत वेगवेगळ्या ठिकाणी पाठवले गेले धर्माची आज्ञा घेऊन आणि ते त्यांना या सगळ्या राजांना पाचारण करण्यात आलं. तो असं काहीतरी म्हणे अद्भुत घडलं. दूत पोचायच्या आधीच द्वारकेला स्वतः कृष्ण इथे हजर झाला. दूत धावत आले धर्माला सांगायला की वनमाळी येतोय आणि म्हणजे हातात वाद्य गर्जना करत तो येतोय. कळत नाही काय आनंदाने का काय. धर्मराजाला कळतं, तो प्रेमानेच आलाय, आपणहून आलाय. त्याला कळलं तिकडे की आता राजसूय यज्ञ होतोय म्हणून धर्माला खूप अत्यंत आनंद झाला. त्याने दोघांनी एक म्हणजे पहिलं कृष्णाच्या पाया पडले सगळेच आणि मग आलिंगन दिलं. धर्म म्हणाला माझ्या भाग्याला अंतच नाही की तुम्ही सगळे आलात. आणि म्हणजे भीमकाचा जावई आला इकडे. परत धर्माचे सगळे भाऊ आहेतच, पांडुपुत्र सगळे तिथे आहेतच, 16 सहस्त्र बायका, रुक्मिणी सकट 56 कोटी यादव असं सगळं घेऊन हा कृष्ण इथे तो राजसूय यज्ञ बघायला आला. आणि कोण कोण स्वतः ते म्हणे 1,60,000 कुमार, कन्या, स्नुषा ह्या सगळ्यांसकट आणि 14 सहस्त्र भेरी प्रचंड थोर असं हत्तीच्या पाठीवर घालून इतकं सामान काय जे द्यायचं असेल यज्ञाकरता ते असं सगळं घेऊन कृष्ण हस्तिनापुराला पोचला. आणि आता यज्ञ सुरू करायचा आहे.
काय घडलं की कृष्ण चाललाय पुढे आणि बाकीचे सगळे धनुर्धर आहेत ते त्याच्या पाठून चाललेत, कृष्ण उपासक जणू, आणि ते सतत हरिनाम गात आहेत. त्यामुळे सगळीकडे हरिनामाचा गजर दाटलेला आहे. तिकडे कृष्णाच्या भोवती सगळे राजे असे दाटून बसलेत यज्ञ बघायला. पण मुख्य कोण बसवलाय मध्ये, तर कृष्णाला बसवला. सगळ्या पाचही पांडवांनी त्याला नमस्कार केल्यावर कृष्णाने त्यांना क्षेम दिलं, काळजी करू नका म्हटलं. आणि धर्माने पहिलं त्याच्या पायावर मस्तक ठेवून अग्रपूजेचा मान त्याला द्यावा असं ठरलं. कृष्णानेच आधी विचारलं की ब्राह्मणाची पूजा करायची आणि मग कोणाला अग्रपूजेचा मान द्यायचा, तर तो द्वारकाधीशाला. हे सरळ ठरलं. सगळ्या देशींचे राजे जे आले होते ते बघत होते आणि त्या 88 सहस्त्र ऋषीवर पण आले म्हणे आपल्या शिष्यांना घेऊन. जरासंधाचे जे बंदी पडले होते ते 22 सहस्त्र राजे सुद्धा आले यज्ञ बघायला. ते येताना आपला कारभार घेऊन आले. धनाच्या राशी नुसत्या अपार साठत होत्या. सगळीकडून देव विमानारूढून ते हे सगळं दृश्य पाहत होते. नवग्रह पण सुप्रसन्न झालेले होते. नंतर जय आणि लाभ सतत हात जोडून त्या यज्ञाला उभे होते. श्रीराम भक्त बिभीषण, कारण तो पण अमर आहे ना, त्यामुळे पुढच्या व्यापार युगातही तो आहे, तर तो सुद्धा तिथे आला म्हणे यज्ञ बघायला. 7 द्वीपांवर मिळून म्हणे 56 देश आहेत आणि तेथे नवखंडांचे नराधीश आहेत, राजे आहेत, ते सगळे हजर झाले. त्या सगळ्यांना गोळा करून धर्मराजाने त्यांचा यथोचित आदर केला आणि इंद्रप्रस्थात आणून त्यांच्या मान सन्मानाची सिंहासनं त्यांना प्राप्त करून दिली. आणि त्याला जे जे हवं होतं ते कृष्णाने पुरवलं. जशी जशी जिथे गरज असेल ना तिथे कृष्णाने सगळं पुरवलं म्हणे. जे जे मनी इच्छिले ते हरीने पुरविले. सगळे राजे भृत्य झाले, द्रव्य संचले असंभाव्य, अत्यंत द्रव्य प्राप्त झालं. जिथे कृष्ण आहे तिथे काय कमी आहे हो. आता ते तरीसुद्धा असे ना की काम वाटलं पाहिजे. एवढा मोठा राजस्व यज्ञ आहे, तर या यज्ञाचं काम कोणाला काय काय वाटून द्यायचं नाही का. तर ते ठरवलं गेलं. आता कसं, तर कृष्ण म्हणाला की तरी येथे कार्य वाटिल्या विण सिद्धी न पावे कदा यज्ञ, तरी कोण योग्य कोण कारण, तू नारायण जाणसी, तूच जाणतोस, तूच सांग असं कृष्णाला धर्माने सांगितल्यामुळे त्यांनी ठरवलं. आम्ही म्हणे सगळी तुझी मुलं आहोत, आम्हाला काही कळत नाही, तू आम्हाला एक एक कार्य सांग, ते आम्ही करत जाऊ. मग कृष्ण म्हणाला की मी तर खरा नंदाचा म्हणे गोरक्षक आहे, मी कुठे मोठ्या नृपर आहे, मला ह्यातला काही खरा विचार कळत नाही असंही म्हणाला. वर म्हणाला मी तर अर्जुनाचा सारथी आहे, तुम्ही माझे कशाला पाय धरताय. पण धर्माने दृढ पाय धरल्याने सांगितलं नाही, तुम्हीच सांगितलं पाहिजे. मग कृष्णाने सांगितलं की माझं काम मी सांगून टाकतो. मी काय कार्य करेन, तर मी ब्राह्मण सगळे जेव्हा जेवतील तर त्यांचे पाय धुवेन आणि त्यांची उच्छिष्ट काढेन. म्हणून अर्जुनाच्या घरी उच्छिष्ट काढली असं म्हटलं जातं ना. तर हे राजसूय यज्ञातलं कार्य कृष्णाने काय घेतलं, तर श्रेष्ठ ब्रह्मवृंदांची उच्छिष्ट काढणं. बघा केवढं महत्त्वाचं हे पुण्याचं काम असलं पाहिजे, जे स्वतः कृष्णाने निवडलं. मग ऋषींना जे जे काही उपचार लागतील ते सगळे द्रोणाच्या आज्ञेने द्रोणपुत्र जो अश्वत्थामा आहे त्यांनी पुरवावे असं ठरलं. नंतर जे द्रव्य यज्ञाला जे लागेल आणि द्रव्याची म्हणजे जी गरज लागेल ती विदुराने द्यावी म्हणे असं. नंतर राजपूजन म्हणजे त्या सगळ्या राजांचं जे की पूजन करायचं आहे किंवा राजसूय यज्ञाकरता पूजनाला जी तयारी लागते ती अर्जुनाने करावी. नंतर खूप राजसेना जर राहिल्या, खूप म्हणजे बरोबर सेना घेऊन राजे येतात ना, सगळं त्यांचं म्हणतात तसं लवाजमा, तर त्यांच्या भक्ष्यभोज्याची विचारणा झाली. तर ते म्हणे दुःशासनाला दिलं काम. कृष्णाने सांगितलं, धर्मराज अवश्य म्हणाला दुःशासन जाय, कारण ते भाऊ आहेत ना. आता यज्ञ करताना सगळे 100 कौरव आणि 5 पांडव नाही का, सो मग त्याला काम दिलं. नंतर ब्राह्मणांना जी दक्षिणा द्यायची ते द्रोणाचार्य गुरु आहेत ते देतील दक्षिणा म्हणे. नंतर आणखी जे राजे इतर राजे जे धन वगैरे जे घेऊन येतील ते म्हणे दुर्योधनाने नीट पाहावं, त्याचा हिशोब ठेवावा आणि भांडारगृहात नेऊन ठेवावं असं दुर्योधनाला काम दिलं. नंतर यज्ञामध्ये जर काही विघ्न येतातच म्हणे, यज्ञ करायला घातलं की नाना विघ्न येतात, येऊ शकतील, येतील असं नाही, पण आली तर त्याच्याकरता कायम अर्जुनाने सज्ज असावं, वेळ आली तर त्यांनी ते निवारावं.
नंतर ब्राह्मणांची प्रार्थना जी असते, वेळेवर त्यांना भोजनाच्या वेळेला त्यांना बोलावणं, त्यांना फुलांच्या माळा घालणं, गंधाक्षता, धूपादी सगळे परिमळ द्रव्य देणं, हेच सगळं जे काम आहे ना, तर त्यांना बोलावण्याचं काम आहे ते भीमाला सांगितलं की येऊन बसा भोजन वेळेला व्यवस्थित, आणि बाकीचं सगळं अर्पण करण्याचं काम नकुळाला दिलं. नंतर धृत, मधु, दधी, पंचामृत हे सगळं जे लागतात, सगळं पंचामृत जे लागतं ते म्हणे सहदेवाने आणून द्यायचं, आणि त्यात काही कमी पडणार नाही, आणि एकूणच ह्या सगळ्या राजसूय यज्ञात काहीही कमी पडणार नाही, हे सगळं भीष्मानी बघायचं. जबाबदारीचं काम भीष्मानी बघायचं. आणि जेव्हा राजे जेवायला बसतील तेव्हा त्यांना द्रौपदी वाढेल म्हणे, कारण ती स्वतः अन्नपूर्णा भगवती आहे, ती सगळ्यांना तृप्त करेल नक्की. आणि बाकी जे पुत्र आहेत द्रौपदीचे, ह्या पांडवांचे जे पुत्र आहेत पुढचे, त्यांना बाकीची वरची कामं, पाणी सुगंधित करून पाणी देणं भोजन करताना, त्यांना परत परत विचारणं जेवलात का, त्रयोदश गुणी विडे आहेत ते देणं, ते काम त्यांनी दृष्टद्युम्नाला सांगितलं की सगळ्यांना विडे द्यायचं काम तुझं, तांबूल दक्षिणा जे काय आहे ते. आणि मग धर्मराजाला कृष्णाने सांगितलं तू यजमान आहेस, तू आपल्या भोवती सगळे ब्राह्मण घेऊन यथासांग यज्ञ करायचास, असा यज्ञ करायचास की ज्याने सगळं त्रिभुवन धन्य झालं पाहिजे असं सांगितलं. आणि धर्माने मानलं, आणि अशाप्रमाणे 1 वर्ष हा यज्ञ चाललेला होता. अशा प्रकारे धर्मराज यजमान होऊन ब्राह्मणांना घेऊन बसले यज्ञाला ना. त्यांनी मुख्य कोण ब्राह्मण, महत्त्वाचे ब्राह्मण कोण होते तर 4 जण नेमले कृष्णाने. एक ब्रह्मदेव, दुसरे व्यास, तिसरे वसिष्ठ आणि चौथे याज्ञवल्क. हे 4 मुख्य ऋत्विज, मुख्य ब्राह्मण, आणि मग बाकी इतर सगळे ब्राह्मण. अशा प्रकार हा यज्ञ चालला. आणि यज्ञाचं मुख्य यज्ञ पूर्ण होण्याचं किंवा यशस्वी झालं ह्याचं लक्षण काय तर राजा आणि भणंग दिन, म्हणजे राजा आणि भिकारी सगळ्यांनाच अन्न समसमान मिळालं पाहिजे. कुठल्याही भेदभावाशिवाय तिथे येणाऱ्या प्रत्येक अतिथीला अन्न मिळालं पाहिजे, आणि ते मिळालं असेल तर यज्ञदेव पण म्हणजे संतुष्ट होतो. अशी आज्ञा कृष्णाने दिली आणि यज्ञाला आरंभ झाला. धर्म बसला यज्ञ करण्याकरता. अशाप्रमाणे 1 वर्ष यज्ञ चालला आपण आधी म्हटल्याप्रमाणे. आणि काही अख्ख्या यज्ञात काही कमीच पडलं नाही. सगळं जो अग्नीसुद्धा होता तो सतत व्यवस्थित धगधगत राहिला. आणि ज्याचे ज्याचे देवांचे जे जे विभाग होते ते त्यांना मिळाले व्यवस्थित. आणि यज्ञ संपला म्हणून सगळे देव जय जयकार करून आपापल्या स्थानाला जायला निघाले. आता ऋषी जे म्हणजे जाण्यापूर्वी सगळ्यांनाच मोठ्या भोजनाचा कार्यक्रम झाला. एक घटना घडली अशी की जेव्हा सगळे बसले होते तेव्हा अगदी रत्नाची ताटं, षड्रस अन्न सगळं म्हणजे देवांनाही दुर्लभ असं उत्तमोत्तम अन्न त्या जेवणात होतं. आणि सगळ्यांना प्रार्थना करायचं काम भीमावर दिलं होतं की तू बघ सगळ्यांना सांग जेवा, म्हणजे जेवतायत ना बघ वगैरे. आता भीम मुळात स्वभावाचा कसा आपल्याला माहिती आहे, तापट, शॉर्ट टेम्पर्ड, थोडक्यात असा अर्थ की कुठच्या क्षणात राग येणार, विचार नाही करणार असा. तर सगळे जेवायला बसल्यानंतर भीम म्हणे सगळ्यांना प्रार्थना करत होता. म्हणायचं प्रार्थना, हात जोडलेत, पण बोलतोय काय म्हणे, टाकाला जरी अन्न तरी बांधीन शेंडेसी, उदरापुरते मागून घ्यावे, पात्री सांडिता बरे नव्हे. म्हणे माझे स्वभाव ठावे तुम्हा आहेत सर्वांची. माझा स्वभाव कसा आहे तुम्हाला माहिती आहे, पानात टाकायचं नाही, आपल्याला हवं तेवढं मागून घ्यायचं. अगदी पोटभर जेव्हा, यथेच्छ जेव्हा, पण टाकलात तर शेंडीला बांधेन तुम्हाला, असं ही भाषा त्याने बोलली. मग घाबरून ब्राह्मण म्हणे कमीच पानात वाढून घेत होते. टाकल्याचा भीम आपला काय करेल माहीत नाही, त्यामुळे ते ब्राह्मण नीट पोटभर जेवले नाही, शुष्क राहिले, म्हणजे कोरडे राहिले असं कृष्णाच्या लक्षात आलं. विप्र गेले शुष्क होऊन असं म्हटलंय त्यांनी. तर हे लक्षात आलं कृष्णाच्या. आता त्यांना कळलं की आता गर्व झाला आहे भीमाला किंवा अहंकार आहे, आता हा उतरवला पाहिजे. त्यांनी भीमाला सांगितलं, अरे त्वरित जा, मी सांगतो म्हणून. आणि आपल्या यज्ञात सगळा यज्ञ पूर्ण झाला, पण हे जे भोजन चाललं आहे त्यात एक ऋषी राहिले, गंधमादन ऋषी. ते अत्यंत निपुण आहेत, तज्ज्ञ. त्यांना ताबडतोब जाऊन घेऊन ये. गंधमादन पर्वतावरच ते असतात. मग भीमाला आज्ञा केली, निघाला भीम तरा पटापट, अगदी जितक्या लवकर तिथे पोचेल इतका गेला. आणि त्याचं वर्णन असं केलं, भीमाचे ठाई अभिमान, मीच एक बळे आगळा पूर्ण, सगळ्यात बळ माझं आहे.
त्याला नाव काय दिलं माहिती आहे का? वृकोदर. वृकोदर म्हणजे लांडग्याप्रमाणे ज्याचा जठराग्नी तीव्र आहे असा. भूक इतकी आहे की त्याला आवरतच नाही म्हणे. तर असा तो भीम निघाला. वाटेत महापर्वत असावा असा एक वृद्ध वेश घेतलेलं माकड बसलं होतं. कळलं की तो हनुमंत होता. मोठ्याच्या मोठ्या आडवं शेपूट टाकलेलं होतं. तर भीम पुढे आला. तो म्हणाला, अरे वानरा, ती शेपटी जरा बाजूला कर ना, मला खूप घाई आहे ऋषींना भेटायला जायची गंधमादन पर्वतावर. तर अत्यंत म्हणजे वृद्ध जसे बोलतात तसं बोलत हनुमंतांनी सांगितलं, अरे काय करणार बाबा, आता मी खूप वृद्ध झालो आहे, माझं नाही, मला स्वतःचं ते नाही शेपूट हलवता पण येते, एवढी पण ताकद नाही आहे रे माझ्यात उरलेली. तू एवढा बळीया भीमसेनेस ना, उचलून ठेव ना जरा माझं शेपूट, कृपया उचलून ठेव. असं म्हटल्यावर अगदी अवश्य म्हणे कुंती नंदनं म्हणून उचलायला गेला. ज्याच्याकडे 9,000 हत्तींचं बळ आहे, मग अशी वर्णन केलं जेव्हा भीम आणि जरासंधाचं युद्ध झालं त्या 9,000 हत्तींचं बळ ह्याच्याकडे म्हणे. त्याने आपला सगळी ताकद लावली तर एक कणसुद्धा ते शेपूट हलायला तयार नाही. अगदी अगदी घट्ट रुतून बसल्या, म्हणजे दगडच असावा असं. शेवट त्याची सगळी शक्ती क्षीण झाली. ती बघितल्यावर मारुती जोरजोरात हसायला लागला आणि एवढंच म्हणाला की म्हणे, धर्मानुजा गर्व सांडोन कृष्ण भजनी राहे तू. तुझा गर्व सोड, धर्माचा अनुज धाकटा भाऊ कृष्ण भजनी राहे. हे कळल्याबरोबर भीमाला कळलं आपलं काय चुकलाय ते. मग भीमाने अत्यंत आदराने त्याला प्रार्थना करून म्हटलं की अरे तू रामाचा प्रिय, तुझ्याकडे एवढं बळ आहे, तर तू तर माझा दर्पहरण करणारच. तू सगळ्यांचा सीताशोक हरता जिथे आहेस, तर माझा अहंकार हरता तर तू होणारच. असं म्हणून त्याचं स्तुती करून त्याला नम्र म्हणजे नमस्कार केल्यानंतर हनुमंताने आपलं शेपूट बाजूला काढलं आणि मग हा गेला गंधमादन पर्वतावर. तिथे पोचला तर तिथे त्यांनी गंधमादन ऋषींना पाहिलं. त्यांचं सगळं शरीर होतं ते अगदी सोन्यासारखं दिव्य तेजस्वी, पण त्यांचा चेहरा जो होता तो सुकराचा होता. अत्यंत दुर्गंधी येत होती. आणि भीमाने नमस्कार केला, हात जोडले आणि म्हणाला की तुम्हाला धर्माच्या घरी याग चाललेला राजसूयज्ञ, त्यात तातडीने बोलवायला पाठवलं मला श्रीकृष्णाने. तर ते गंधमादन ऋषी म्हणाले की अरे बाबा, माझं शरीर किती तेजस्वी असू दे, पण माझा हा जो चेहरा आहे ना, आणि माझ्या चेहऱ्याला अत्यंत दुर्गंधी जी आहे ना, ती दुर्गंधी जी आहे त्यामुळे मला लोक माझी टिंगल करतील रे, मला नाही यायला आवडणार, मी नाही येऊ शकत तिथे. तर मग भीमाने विचारलं की तुमचं असं मुख का झालं, कारण काय तुमचा चेहरा असा व्हायला. तर त्यांनी मग कथा सांगितली. ते म्हणाले की हे बघ, मी पूर्वी एक खूप सधन असा माणूस होतो आणि खूप दानं केली, अगदी यथाविधी जसं शास्त्र दान धर्म सगळं पुण्यकर्म खूप केलं. परिब्राह्मणाचा जाय प्राण ऐसे बोलिलो कठोर वचन, त्यालागी झाले असे वदन पंडुनंदना जाणपा. मी त्या ब्राह्मणांना मुखाने मात्र अत्यंत कठोर वचन बोललो आणि त्याकरता मला ही शिक्षा मिळाली आणि मी तप करत बसलो या शिक्षेतून बाहेर पडण्याकरता. बस एवढं ऐकलं भीमानी आणि तो सावध झाला, कारण शेवट तो कृष्ण भक्तच आहे ना. तो म्हणे दचकला मनात, त्याला कळलं आपलं काय चुकलं आणि तत्क्षणी तो परत आला इकडे इंद्रप्रस्थाला. आणि परत येऊन सगळ्या ब्राह्मणांच्या समोर हात जोडून तो त्यांना असं म्हणायला लागला, स्वामी सावकाश जेवा, स्वामी सावकाशजी जेवा, नरुचे त्याचा त्याग करावा, प्रसाद ठेवावा निजपात्री, उरला तर प्रसाद समजून ठेवून द्या, जाईल तेवढं आणि आवडेल तेवढंच खा. सगळे ब्राह्मण म्हणायला लागले, आत्ता एवढ्यात ह्याच्यात बदल कोणी केला, कसं हा इतकी छान प्रार्थना करायला लागला. असो, अशा प्रकारे तेवढ्यात भीमाचाही गर्वरण कृष्णाने करून घेतलं. मग धर्मराजांनी जेव्हा हे सगळं पाहिलं, धर्माची संपदा, कारण इतक्या सगळ्या राजांचं आलेलं धन, हा मांडलेला राजसूय यज्ञ, यात लाखो 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 लोक जेवून चालले आहेत, आणि हे सगळं बघून दुर्योधनाला त्याचा स्वभाव द्वेषी असल्यामुळे द्वेष वाटायला लागला. आणि तो कृष्णाकडे येऊन म्हणाला की अगदी रागावून की तू ह्याला सहकारी झालायस, तुझं पांडवारी बहुत प्रेम, तू एवढा देव होणं समता नसे तुझ्या ठाई, तू देव म्हणतोस ना स्वतःला, तुझ्याकडे समता नाही आहे अजिबात. तू पांडवांवर तुझं जास्त प्रेम आहे, आमच्याकडे तर तू बघत सुद्धा नाही आहेस, मला नवल वाटतंय, मग कसला देव तू.
तर कृष्ण म्हणाला दुर्योधनाला की मी खरं तर समसमान सगळ्यांना. हरी म्हणे दुर्योधना मी समसमान अवघियांसी जाणा. एकासी अधिक एकासी उणा सर्वथा नाही विचारे. दरिद्री राजा हो का रंक सर्वासी समान जैसा अर्क. सूर्य कसा सगळीकडे समान देतो ना, हा दुष्ट खुनी माणूस आहे, ह्याच्याकडे मी माझे सूर्यकिरण पाठवणार नाही, हा सज्जन संत ह्याला पाठवणार, असं सूर्य करत नाही ना, तो सगळ्यांना देतो. अगदी मी तसाच आहे म्हणे. नंतर किंवा गंगेचं पाणी आहे ते सगळ्यांसारखं आहे. त्यात एखादा गुन्हेगारही उडी मारतो आणि एखादा पवित्र माणूसही उडी मारतो. पाणी भेदभाव करतं का नाही. तर मी असा नाहीच आहे, मी सगळ्यांसाठी समान आहे. फरक कुठे आहे तर ते मी तुला सांगतो दुर्योधना. तो म्हणतो की तैसा मी दुर्योधना जाणो परी जे का कुटील जनो ते समविषम पूर्ण माझ्या ठाई भाविती. जे स्वतः स्वभावाने दुष्ट असतात ना, ज्यांची वृत्तीच दुष्ट असते, त्यांच्या डोळ्यांना तेच दिसतं. आपण म्हणतो ना कावीळ झाली तर जग पिवळं दिसतं, म्हणजे काही जग पिवळं नसतं. बरोबर. तर कृष्ण सांगतो की जे कुटील आहेत ना त्यांना मी तसा वाईट दिसतो, की म्हणजे मी काही त्यांचं करत नाही आहे, अशी जी भावना असते त्या लोकांना असते. तर लगेच तो म्हणतो बघूया प्रचितीच दाखवतात आता दुर्योधनाला. कृष्णाचं म्हणजे ना सगळा अगदी रोकडा जवाब, जिथे असेल तिथे, म्हणजे अगदी रोकडा प्रत्यय देणार. कोणी त्याच्यावर आरोप केला तो एक तर त्याचं खंडन करणार. त्याच्याकरता आधी आपण बघा कुठे त्याला समंतक मनाचा डाग लागला. तो म्हणाला डाग लागलाय, त्याला माहिती आहे कशाने लागलाय, ती सगळी जी गणपतीची कथा आणि चोरीचा आळ येणं वगैरे वगैरे. पण म्हणाला आता हा डाग धुवून काढला पाहिजे, नाहीतर यादव कुळाला डाग लागणार आहे तो. मग त्याला किती युद्ध करायला लागलं, किती गोष्टी आपण पाठीकथा पाहिल्या. तसा कृष्ण आहे. आणि त्यामुळे त्यानेही ठरवलं की आता हा बोलून तर गेलाय दुर्योधन आपल्याला, आता धडा शिकवणं गरजेचं आहे. त्याला फरक कळला पाहिजे की मी तोच आहे, मी चांगलाच आहे. फरक आहे तो समोरच्यांमध्ये. हे दाखवायला काय करतो कृष्ण. तो म्हणतो की अरे असं कर ना, मला ना एक खूप मोठं पवित्र असं दान द्यायचं आहे. तर इथे सगळे जे जेवायला बसलेत ना तुला दिसत आहेत, तर त्यांच्यापैकी मला असं वाटतं की तू म्हणजे सुयोधन म्हणून त्याला तो हाक मारतो सुयोधन, आणि म्हणतो इतके सगळे जे ब्राह्मण बसलेत ना त्यातला एक सत्पात्र ब्राह्मण तू निवडून आण, कारण मला त्याला उत्तम दान द्यायचं आहे. दुर्योधन जातो पंक्तीमध्ये बघायला. तोवर तो कृष्ण धर्मालाही बोलावतो आणि धर्माला सांगतो की मला ना अत्यंत उत्तम असं पवित्र दान द्यायचं आहे आणि सत्पात्री द्यायचं आहे. तेव्हा ह्या सत्पात्र कसं ओळखणार ना, तर तू असं कर की तू धर्म आहेस, तर तू ह्या पंक्तीत जा आणि ह्यांच्यापैकी जो कारस्थानी दुष्ट असा आहे असा माणूस वेगळा काढून शोधून मला आणून कळव की हा कारस्थानी आहे. म्हणजे मग तो सोडून तो दान देणार कुणाला. असं द्विजा ह्या सगळ्या ब्राह्मणात एक नष्ट निवडून आण. नष्ट म्हणजे कारस्थानी दुष्ट असा माणूस निवडून आण मला. तर झाले, दोघंही गेले. दुर्योधन परत आला आणि तो म्हणाला मला इथे कोणीसुद्धा बरोबर दिसत नाही आहे. सगळी इकडे दुर्योधन शोधित अवघी ऋषी मंडळी न्याहाळीत, म्हणे एकही धड नाही त्यात, दूषणे बहुत दिसते. आणि धर्म आला परतून. तर धर्माला विचारलं, तो म्हणे अवघेची पुण्यराशी अपवित्र गुण एकाही पाशी न दिसे कोठे सर्वथा. म्हणजे बघणाऱ्याची दृष्टी असते त्याप्रमाणे समोरची घटना. हे झाल्यावर कृष्णाने सांगितलं दुर्योधनाला बोलून की बघ दुर्योधना, तुझे हृदय कपट मलिन, सदोषिया निर्दोष जाणं त्रिभुवनी दिसेना. दुरात्मा जो दुर्बुद्धी खळ, त्याचे अवघ्याची दिसते अमंगळ. दृष्टी कोणी न दिसे निर्मळ, पापे समूळ वेष्टीला. स्वतःचा पूर्ण पापाने वेष्टिल्यामुळे त्याच्या डोळ्याला काही चांगलंच दिसत नाही. आणि धर्माकडे बघ, त्याला सगळे एकदम चांगले दिसत आहेत, त्याला तर कोणीच दोषी दिसत नाही. हे ऐकल्यावर दुर्योधनाला आपली चूक कळली आणि तो तटस्थ, त्याने काही उत्तरच नाही दिलं. असो, अशा प्रकारे 1 वर्ष राजसूय यज्ञ झाला. आता एक नवलकथा घडली. ह्या राजसूय यज्ञ होता म्हणजे यज्ञ झाल्यानंतरची जेवणं चाललेली आहेत बरं का. आता लाखो लोक आले ना, म्हणजे यज्ञानंतर किती काळ जेवणाच्या पंक्ती चालल्या असतील. यज्ञ पूर्ण झालाय पण. तर अशा वेळेला एक कुठेतरी त्या गंगेच्या काठी एक तपस्वी ब्राह्मण राहायचा गुंफेमध्ये बायकोला घेऊन. तो इतका म्हणजे तेजस्वी होता, इतकं तपसामर्थ्य होतं की त्याला कैलासाहून विमान यायचं न्यायला, आणि तो रोज जाऊन शिवाची उपासना करायचा. दोघंही माध्यान्हीच्या वेळी नवरा बायको अत्यंत पवित्र असे. तर दुपारच्या वेळी विमान न्यायला यायचं असतं आणि त्या विमानाला थोडा वेळ राहतो म्हणून ते पुष्पवाटिकेत जातात आणि भराभर फुलं तोडायला लागतात की अजून वेळ म्हणून. मग त्या पुष्पवाटिकेत गेल्यावर ह्या ब्राह्मणाच्या मनात अचानक मदन शिरतो,
सगळं ते सुंदर वातावरण, सुंदर पत्नी बाजूला, आणि तो तिला म्हणतो मला आत्ता भोगदान दे. तर ती म्हणते तुम्ही विचार करा, तुम्ही तेवढे ज्ञानी सर्वशास्त्र निपुण आहात, आता आपल्याला शिवपूजनाला जायचं आहे, त्या चुकीची गोष्ट मनात धरू नका. पण त्याचे म्हणे धुंद झाले डोळे, त्याला काही आवरेना, आणि तो तिला घेऊन आडमार्गाला गेला, म्हणजे त्या बागेतून आता भोगायचं आहे म्हणून आडमार्गाला गेला. तिथे त्याला साप चावला आणि तिथल्या तिथं तो ब्राह्मण मरण पावला. ती स्त्री जवळ आली धावत आणि मोठमोठ्याने ओरडत शोक करायला लागली. तोवर तिथे नारद पोचले. नारद म्हणाले काय झालं गं, असं काय झालं, ह्याचा का प्रेत इथं पडलाय? तर तिने अगदी सत्य घटना जशीच्या तशी नारदांना सांगितली. असं असं झालं, मी नाही म्हणत होते, इथे आडमार्गाला आले आणि त्यांना साप चावला आणि ते गेले. तर हे कळल्यावर नारद काय म्हणतात की तू असं कर, एक उपाय सांगतो, आत्ताच्या आत्ता इंद्रप्रस्थाला हे प्रेत घेऊन जा. आणि नारद पुढे चालतायत आणि ती मागे आपल्या खांद्यावर प्रेत टाकून निघाले बरं का, स्त्री स्वतः उचलून, आणि यज्ञ मंडपात आणून तू प्रेत टाक असं नारदांनी सांगितलं. तर ती येते आणि यज्ञापाशी येऊन प्रेत टाकते. तिथे सगळे मोठमोठे लोक जमलेले असतात. तर सगळे तिथे येऊन ती फक्त त्यांना म्हणते तुम्ही इतका मोठा यज्ञ केलायत ना, माझ्या नवऱ्याला आता सर्पदोष झालाय, कोणीतरी उठा आणि तो पटकन त्याचा सर्पदोष उतरवा, त्याला बरं करा, तरच तुमचा हा यज्ञ सुफळ झाला असं मी म्हणेन. तुम्ही खरे पुण्यराशी असाल तर ह्याला उठवाल. आता हे दृश्य बघितल्यावर घाबरला धर्म, म्हणाला अरे काय झालं, अख्खा यज्ञ इतका सुंदर झाला, आता फक्त ब्राह्मण भोजनं चाललेत आणि अगदी अचानक ह्या सगळ्या दुधात मीठ कुठून पडलं, सगळे स्वाहाकार खोळंबले, शेवटचे म्हणजे ब्राह्मण जेवतायत ना तोवर चाललेले आहेत. आता ब्राह्मण पण आखडले, अडले. झालं, धर्मराजांनी दीन चेहरा करून कोणाकडे पाहिलं, त्यांचा त्राता सर्वे सर्वा कृष्णाकडे पाहिलं. तो म्हणाला अरे हे काय झालं कृष्णा सांग. हे तर असं झालं की कुठेतरी विदेशाला गेलोय, भरपूर पैसा कमवून आलोय आणि खूप धन घेऊन आलोय, ते सुखरूप आलोय विदेशाहून, आणि माझ्या वेशीत शिरलो आणि एका चोराने आलं आणि मला संपूर्ण नागवलं, किंवा हाताला एखादं छान निधान हाताला लागतंय मिळतंय, तर एखादी विवशी आड येते. आता तूच बाबा हा यज्ञ सांभाळ, माझी लाज जाते, मी किंकर तुझे दिन, तू सांभाळ या आपला यज्ञ. मी यज्ञ करता म्हणविना तरी जिव्हा जडो माझी, मी स्वतःला यज्ञ करताचा कणभर जरी अभिमान मानेन तर माझी जिव्हा जडो, सगळं करता करविता तूच आहेस, आता तूच इथे माझं रक्षण करशील. असं म्हटल्यावर सगळे एकमेकांना खुणावत आहेत. आधी शिशुपाळ वगैरे जे होते, दुष्ट जेवढे होते तिथे यज्ञात आलेले, ते म्हणतात छान झालं, बरं झालं, आता छान छान कौतुक आपल्याला बघायला मिळणार आहे. काय हा आता कसा पाठ राखतो या धर्माची तेच बघूया. वैकुंठापुरीचा म्हणे सुकुमार आहे, कसा पाठ राखतोय बघूया. मग मोठ्याने गर्जना करत तत्क्षणी कृष्ण उठला, जागेवरून आला आणि म्हणाला की म्हणे वेचे काही निजतप, तरीच उठेल हे कुपण, यावरी विरिंचीचा बाप काय करिता झाला. पीत वसन श्री करधर, सुरुंग रुळे उत्तरीय वस्त्र, मंद हास्य वारिजे नेत्र, प्रेताजवळी पातेला. त्यानेच उत्तर दिलं की आता जो कोणीतरी आपलं सगळं तप जर अर्पण केलं त्याने, तर हा ब्राह्मण उठणार आहे. म्हटलं स्वतःच कृष्ण उठला. तो उठल्यावर सगळे हसायला लागले. जे दुष्ट होते ते म्हणाले हा तर गवळी, हा लोकांची उच्छिष्ट खाणार, हा चोऱ्या करणारा, हा महाकपटी, तर ह्याच्यानी काय प्रेत उठणार आहे. पण कृष्ण तिथे गेला, आपल्या उजव्या हातावरून अंगठ्यावरून पाणी सोडता सोडता म्हणाला की मी जर आजपर्यंत ब्रह्मचारी असेन. त्याने एवढा शब्द उच्चारल्यावर सगळे जोरजोरात हसतायत. स्वतःला ब्रह्मचर्याचा संकल्प करतोय म्हणे. ते हसतायत तोवर त्यांनी जे अंगठ्यावरनं पाणी सोडलं ते ब्राह्मणाच्या मुखात गेलं आणि तो खडबडून जागा झाल्यासारखा ब्राह्मण उठला. म्हणजे बघा, ज्या कृष्णाच्या आत्ता आपण अध्याय, पोथी संपत आली, आपण 33वा अध्याय बघतो, पुढे 3 अध्याय शिल्लक आहेत, तोवर त्याच्या ज्या लीला, त्याचे शृंगार, त्याच्या राण्या, आणि आपण जे जे काही सगळं ऐकलं, गोपी रासक्रीडा, सगळं ऐकून तो म्हणतो मी ब्रह्मचारी आहे. का? कारण तो निर्लेप आहे, त्याला काही लिंपण होत नाही. ज्या ज्या कृती त्याने सदैव म्हणजे सगुण रूप घेऊन ज्या केल्या त्याचं तो निर्विकार आहे, त्याला कशाचाही स्पर्श नाही, त्यामुळे तो ब्रह्मचारी आहे तिथे, म्हणजे निर्विकल्प रूपात जो आहे तो. त्यामुळे परिणाम झाला. जर मी ब्रह्मचारी असेल तर हा ब्राह्मण उठेल म्हटलं तर तो ब्राह्मण म्हणे उठला, ताबडतोब उठला. ती स्त्री खूप प्रसन्न झाली. देवांनी तर पुष्पवर्षाव केला. युधिष्ठिराला तर इतकं प्रेम आलं की कळेना की मी कृष्णाला काय करू आणि काय नाही, आणि जे दुष्ट दुर्जन होते त्या सगळ्यांची मान खाली गेली.
अशा प्रकारे तो ब्राह्मण उठला. त्या ब्राह्मणाला आणि त्या स्त्रीला वस्त्र भूषण ओटी मान सन्मान करून धर्मराजांनी पाठवलं. इतक्यात त्या यज्ञामध्ये म्हणे एक जंबूक अकस्मात बाहेर निघाला आणि तो त्या कुंड वेदिकेवर बसला आणि त्यांनी अशी भविष्यवाणी केली की आता लवकरच एकाचा होईल शिरच्छेद. पुढे दिसतो मोठा विरोधक कलह अगाध माजेल. म्हणजे आता राजसूय यज्ञ पार पडला आहे, हे सगळे हा सार्वभौम राजा झाला, पण पुढे आता काही 13 वर्ष ह्या पृथ्वीवर म्हणजे सगळे निर्वीर होऊन जातील जणू ही पृथ्वी, अशी अवस्था येणारे, एकाचा शिरच्छेद होणारे, भरपूर कलह माजणारे, असं सगळं भविष्य सांगून तो निघून गेला. अचानक नाहीसाही झाला. असो, त्यानंतर स्वाहाकार झाला ब्राह्मणांच्या हातनं. आता ही जी कथा आहे की असं घडलं म्हणजे कृष्णाने प्रेत उठवलं, ही कथा ते म्हणतात भागवतातली नाही आहे. श्रीधर कवी शेवट करताना सांगतात की जैमिनी भारती या ग्रंथातली आहे, पण मी ती तुम्हाला इथे सांगितलेली आहे कारण कथा गोड मला वाटली म्हणून मी हरिविजयामध्ये ती घेतली. आता पुढच्या अध्यायात शिशुपाळाचे शिरवन माळीचे दिल ते परिसा. आता पुढील अध्यायी कथासुरस द्रौपदी वाढील समजतास तेथे कौतुक एक विशेष जगन्निवास दाखविलं. या 2 गोष्टी 2 कथा घडतील पुढच्या अध्यायात. तेव्हा श्रोते हो, सावध व्हा. हरिविजय तुम्ही ऐकलात तर सर्वदा तुम्ही विजयी होणार. आणि इथे ह्या अध्यायात आधी एकदा 18व्या अध्यायात काही फलश्रुती सांगितलेली आहे, पुत्र होईल म्हणून. जे वाचतील त्यांना, म्हणजे मुलगा ज्यांना व्हायला वाचेल त्यांनी वाचावा ग्रंथ असा. तसं इथेही ह्या 33व्या अध्यायात काही फलश्रुती सांगितले. ते म्हणतात हरिविजय करिता श्रवण सर्वदा विजयी होईल पूर्ण. एक ग्रंथासी करिता आवर्तन सकळ मनोरथ पुरतील. संपत्ती विद्या पुत्र धन कामिक पावेती करिता श्रवण. हे श्री विठ्ठले वरदान पंढरीये दिले. मला पंढरीत विठ्ठलाने येऊन हे वरदान दिलं ग्रंथ संपत येताना, असं श्रीधर कवी सांगतात. आणि ते तुम्हाला वरदान आहे, तुम्ही हा ग्रंथ वाचा, एक आवर्तन करा अशी विनंती करून ग्रंथाचा शेवट करतात, अध्यायाचा शेवट करतात, क्षमस्व अध्यायाचा, की इति श्री हरिविजय ग्रंथ समत हरिवंश भागवत परिसोत प्रेमळ पंडित 83तमाध्याय गोड. हा त्यामुळे आता 33वा अध्याय ओव्या 245. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. जय जय रघुवीर समर्थ.